आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। शहर में पिछले 2 दिनों से हो रही भारी बारिश के कारण सोलापुर जुना पूना नाका मड़की बस्ती के नाले में भारी बारिश के कारण पानी ओवरफ्लो हो रहा है, जिस कारण स्थानीय नागरिकों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। स्थानीय नागरिक प्रशासन से मांग की है कि नाले की हाइट को बढ़ाई जाए और नाले के चारों ओर कंपाउंड बनाया जाए ताकि किसी भी प्रकार का हादसा ना हो, लेकिन महापालिका है कि इस समस्या को संज्ञान में नहीं ले रही है। नमस्कार, मी अमोल शिवाजी झाडगे, गणेशनगर मडके वस्ती रहिवासी। हे गणेशनगर मडके वस्ती आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष झाले। जशी जशी लोकसंख्या वाढली तसं आम्ही महापालिकेला वारंवार तक्रार करतो की बाबा हे जर पुलाची हाईट वाढवून घ्या आणि साईडनं कठडे करून बॅरिकेडिंग करून घ्या। वारंवार सांगतो। आम्ही 3-4 वर्षाखाली तात्पुरत्या स्वरूपात झोनच्या माध्यमातून करण्यात आले होते। ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे होते। निकृष्ट दर्जाचे असल्या कारण पाऊस मोठा आल्यावर वाहून गेले। आम्ही आता आपले सिटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांच्याकडे भी तक्रार केली। आत्ता 1 तासाखाली एक महिला तिथं पुलावर ब्रिजवर पडली टू व्हीलर घेऊन जाताना। आम्ही त्या अधिकाऱ्यांना तात्काळ झोन अधिकाऱ्यांना फोन केला की तात्काळ यंत्रणा आता आली, झोन विभागीय अधिकारी आले, संबंधित इंजिनियर आले आणि यांनी आता पोलिसाचे बॅरिकेडर मागवले। आता 4-5 दिवस सोलापुरात ही परिस्थिती आहे। पाऊस येतो, इथनं वड्यावर नेते, कोणीसुद्धा इथं लक्ष द्यायला तयार नव्हते। आता हे महापालिका प्रशासन अपघात व्हायची वाट बघते आहे। आम्ही वारंवार तक्रार करतो। आता ह्यांनी हे पाऊस जर कमी झाले तात्काळ ह्याचं कायमस्वरूपी जर आम्हाला ह्याचं हे काढलं नाही, नियोजन केलं नाही कायमस्वरूपीसाठी, तर आम्ही या नागरिकाच्या वतीने महापालिकेवर आम्ही जाऊन तिथं मोर्चा काढू, ठिय्या करू। कारण का आमच्या इथं लहान लेकरं शाळेला जाणारे आहेत, रोजंदारी काम करायला जाणारे लोक आहेत, हजारो लोक ये जा करतात या रस्त्यानं। दरवर्षीची पावसाळ्यात ही बोंब आहे आमची। तरी ह्या आम्ही अंतर्गत रस्ते वगैरे सगळे देशमुख मालकीच्या निधीतून करून घेतलेले आहेत, पण हे एक विषय राहिलेला आहे। महापालिकेनं तात्काळ आम्हाला विषय संपून टाकावा एवढी आम्हाला गणेशनगर मडके वस्ती वार्ड फार्मच्या वतीने महापालिकेला